बार्बेक्यूनं तुरुंग फोडल्याने 4,000 कैदी फरार. देशात स्वैराचार माजला. कोणाला कोणाचंच काही स्वैरसूतक उरलं नाही. सरकारचं देशावरील आणि जनतेवरील नियंत्रण सुटलं आणि गुंडपुडांनी जबरदस्तीनं सारा कारभार हातात घेतल्यावर काय होतं याचं मूर्तिमंत चित्र आपण कॅरेबियन देश हैतीमध्ये पाहायला मिळालं. या देशात अराजकताची स्थिती असून कोणालाच कसलाही पायपोस उरलेला नाही. सर्वसामान्य माणसांचं जीवन टांगणीला लागलं असून सरकार आणि पोलीस अक्षरशः हतबल झाले होते. त्यांच्याऐवजी हत्यारबंद गुंडांनी, अपराध्यांनी देश जवळपास ताब्यात घेतला होता. का घडलं असं? कसं घडलं? काही दिवसापूर्वीच हैतीमध्ये गुंडांच्या काही टोळ्यांनी सरकारी इमारती आणि तुरुंगावर हल्ला केला. तिथल्या पोलीस आणि तुरुंग प्रशासनाला अक्षरशः तिथून हाकलून लावलं. तुरुंगातल्या या कैद्यांना त्यामुळं खुलं रान मिळाल्यामुळे जवळपास 4,000 खुंखार कैदी तुरुंगातून पळून गेले होते. तुरुंगातून पळालेल्या या कैद्यांनी आता अख्खा देश ताब्यात घेतला आहे. बंदुका, तलवारी, पिस्तूल घेऊन ते खुलेआम रस्त्यानं फिरताहेत. लोकांना धमकवतायत. घरांची, दुकानाची तोडफोड करत आहेत. लुटालूट करतायत. जे त्यांनी ऐकणार नाहीत किंवा त्यांना विरोध करतील त्यांच्यावर सरळ हल्ला केला जातोय. अनेक जण तर यात मृत्युमुखीही पडले आहेत. आणीबाणी सदृश्य परिस्थिती तिथे तयार झाली होती. या गुंडांनी देश ताब्यात घेण्याचं कारण काय? प्रथमदर्शनी एक कारण समोर येतंय, ते म्हणजे हैतीचे पंतप्रधान एरियल हेन्री यांची परदेशी वारी. देशहिताचा आणणाऱ्या देशातील गुंडांच्या टोळ्यांचा त्यांच्या विदेशवारीला विरोध होता. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावी अशी त्यांची मागणी होती. त्यांच्या निषेधार्थ त्यांनी अशी खुलेआम गुंडागर्दी सुरू केली. माध्यमांच्या माहितीनुसार पंतप्रधान हेन्री केनियाला गेल्यानंतर ही गुंडागर्दी सुरू झाली. केनियन नेतृत्वातील मल्टीनॅशनल सिक्युरिटी फोर्स हैतीमध्ये तैनात करण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ते केनियाला गेले होते. आपल्या स्वैराचाराला आणि मनमानीला यामुळे आळा बसू शकेल या भीतीनं हैतीमधील गुंडांच्या टोळ्यांनी उठाव केला आणि देशभरात हिंसाचार सुरू केला. काही तुरुंगही त्यांनी फोडले आणि मधाचं पोळं फुटावं तसं हजारो कैदी तुरुंगातून बाहेर पळाले. हैतीमधील गुंडांनी तेथील तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जोवेनेल मोइसे यांचीही 2021मध्ये हत्या केली होती. तुरुंगातून मोकाट सुटलेल्या कैद्यांमध्ये या हत्यारांचाही समावेश आहे. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे या साऱ्या अराजकाचा सूत्रधार आहे तो हैतीतील एक प्रमुख गुन्हेगार बार्बेक्यू. त्याचं खरं नाव जिम्मी चेरिजियर आहे, पण बार्बेक्यू या नावानंच तो कुप्रसिद्ध आहे. त्याच्या नावानं लोक चळाचळा कापतात. तो आधी पोलिसात होता असं म्हटलं जातं. आता तुरुंगावर जे हल्ले झाले त्यामध्ये बार्बेक्यूचंच डोकं होतं. त्यानं 4,000 कैद्यांना मुक्त केलं. संपूर्ण देश, सरकार एकीकडे आणि बार्बेक्यू एकीकडे, इतकी त्याची शक्ती आहे. देशाच्या स्थिरतेला प्रमुख धोका त्याच्याकडूनच आहे आणि वेळोवेळी ते त्यानं सिद्धही केलं आहे. अनेक टोळ्या सहभागी असलेल्या G9 या टोळीचा तो म्होरक्या आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्याच्यावर भयानक आणि क्रूर हिंसेचे कित्येक आरोप आहेत. ज्यांनी ज्यांनी त्याला विरोध केला त्यांना खुलेआम जिवंत जाळणं, आपल्या विरोधकांना कोणत्याही मार्गानं संपवणं अशा अनेक गोष्टींसाठी तो कुप्रसिद्ध आहे. सर्वसामान्य माणसं आणि पोलीस तर सोडाच, पण हैतीमधल्या अनेक खतरनाक टोळ्याही त्याच्या नावानं चळाचळा कापतात. आजपर्यंत अनेक नरसंहार त्याने केले आहेत. 2018मध्ये केलेल्या नरसंहारात तर त्यानं एकाच वेळी 70पेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला होता. घरांना आगी लावून शेकडो घरं नष्ट केली होती आणि कित्येक कुटुंबांना अक्षरशः रस्त्यावर आणून भिकेला लावलं होतं. बार्बेक्यूवर इतके आरोप असले तरी तो स्वतःला गरिबांचा मसिहा, त्यांचा संरक्षणकर्ता म्हणवतो. गरिबांना छळवण्यासाठी मी कर्दनकाळ आहे. त्यांनाच मी धडा शिकवून
वटणीवर आणतो आणि गरिबांना पैशासकट वाटेल ती मदत मी करतो, असं त्याचं म्हणणं आहे. सरकार चालवणारा रॉबिनहूड. स्वतःला रॉबिनहूड समजणाऱ्या बार्बेक्यूची हैतीमध्ये प्रचंड दहशत आहे. त्याच्यावर सरकारी वरदहस्तही आहे. काहींचं तर म्हणणं आहे बार्बेक्यू आणि पूर्व राष्ट्राध्यक्ष यांच्यात एक अलिखित समझोता होता. त्यानुसार अनधिकृतपणे देशाची व्यवस्था तो पाहत होता आणि त्या बदल्यात काहीही करण्यास त्याला मुक्त रान देण्यात आलं होतं. ना त्याला कुठला अटकाव होता, ना कुठल्या कायद्याचं त्याच्यावर बंधन होतं.